हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण ब्रेड पासून मस्त असा सुपर टेस्टी नाश्ता पाहणार आहोत। पटकनी होणारा, खायला हा अतिशय टेस्टी लागते। तुम्ही हा रेड चिली सोबत पण खाऊ शकता। मुलांना हा कधीही बनवून द्या, मुलांना हा खूप खूप आवडेल। तुम्ही ना माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनला हे प्रेस करा। तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण पटकन बनवूया। त्यासाठी मी हे काही ब्रेड घेतले, तर हे ब्रेड जे आहेत हे जोडीने घ्यायचे। आता गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये थोडं तेल घातलं, मोहरी आणि थोडं जिरं घालून जिरं छान असं तळतळले की यामध्ये 2 नाही तर 3 हिरव्या मिरच्या कट करून घ्यायच्या, फिरून घ्यायच्या। आता हे थोड्याशा भाज्या कट करून घेतल्या मी, कांदा, पत्तागोबी, शिमला मिरची, टमाटर। आता पहिले कांदा टाकूया आणि कांदा मस्त असा परतून घ्यायचा, नाहीतर कांदा कच्चा राहून जाते। आता थोडासा परतून घेतला। आता यामध्ये जे भाज्या आहेत आपल्या ते टाकून घ्यायच्यात आपल्याला। यामध्ये तुम्ही गाजर पण घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता। आता शिमला मिरची टाकते, पत्तागोबी थोडी जास्त घेतली मी, एक्स्ट्रा होती तर कट करून घेतली सर्व। आता आपल्याला हे व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे। आता यामध्ये अर्धा चम्मच आमचूर पावडर, अर्धा चम्मच हळद, आता हे मिक्स करून घेते। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनला हे प्रेस करा। जेव्हा भी मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल। आता हे मिक्स करून घेतलं। आता यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालूया, थोडासा बारीक चिरून कोथिंबीर। ही जी स्टफिंग तयार केली आहे आपण, तुम्ही हे पनीरची पण करू शकता तुमच्या आवडीनुसार। आता हा कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेते। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि मध्यम गॅसवरती 2-3 मिनिटं शिजू देऊ। आता 2-3 मिनिटं झाले आहे। जे हे भाज्या आहेत ते मस्त असा शिजून जाता, यामध्ये पाणी टाकायची पण गरज पडत नाही। आता हे साईडला ठेवूया। आता ब्रेड घेतले आणि एक वाटी घेतली, ब्रेडने असे हे मधामध्ये असं गोल करून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्हाला वाटलं तर छोटी वाटी घ्यायची। आता हे सर्व जेवढे ब्रेड आहेत हे सर्व असेच मधामध्ये असे गोल करून आपल्याला असे पुरीच्या साईजचे करून घेणार। असे सर्व हे कट करून घेते। आता हे वाटीच्या सहाय्याने सर्व कट करून घेते, प्लेटमध्ये ठेवते। वाटी जी आहे त्याची किनारची घ्यायची, याला एवढं किनार नव्हतं। आता हे जे तुकडे आहेत ब्रेडचे, एक मिक्सरचं भांडं घेतलं मी आणि त्यामध्ये आपल्याला हे टाकणार आणि हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे। आता हे फिरून घेतलं मी, एकदम असं बारीक करून घ्यायचं चुरमा। एक भांडं घेतलं, 1 वाटी बेसन घेतलं, यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून असं फिरून घ्यायचं आहे चम्मचनी। याच्या गाठा वगैरे नाही राहिल्या पाहिजे बेसनाच्या। आणखी थोडं पाणी टाकते। आता थोडा वेळ असं फिरून घेतलं। आता यामध्ये थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि थोडासा ओवा घेतला, अर्धा चम्मच। आता हा असं हाताने चोळून यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि हे व्यवस्थित असं चम्मचनी मिक्स करून घ्यायचं आहे। आता एवढ्या ब्रेडला मला बेसन थोडंसं कम वाटलं तर मी परत अर्धी वाटी बेसन घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याच्या गाठा वगैरे नाही राहिल्या पाहिजे। तर यामध्ये परत मी थोडंसं हळद आणि मीठ टाकलं चवीपुरतं आणि व्यवस्थित हे असं फेटून घेतलं। हे जे बेटर आहे हे एकदम वडापावसारखं घट्ट नाही ठेवणं, थोडंसं पातळ ठेवणं आहे आपल्याला त्याच्यापेक्षा। आता ते साईडला ठेवूया। जे कट केलेले ब्रेड आहेत ते घेतले आणि त्याच्यावरती हे जे व्हेजिटेबल स्टफिंग बनवली आहे हे टाकणं आहे आपल्याला। 1.5 नाही तर 2 चम्मच टाकायचे, जास्त नाही टाकायचे। आणि असं चम्मचनी प्रेस करून घ्यायचं। आता जे दुसरा ब्रेड आहे कट केलेला हा त्याच्यावरती ठेवायचा आणि हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं। आता जी बेसन आहे त्याच्यामध्ये हा आपल्याला डुबून घ्यायचा आहे असा। वरच्या साईडनं पण थोडंसं असं बेसन लावून घ्यायचं। आता जे मिक्सरमधून काढलेले ब्रेड आहेत त्याच्यावरती ठेवायचं आणि पूर्ण व्यवस्थित असं हे त्याच्यामध्ये लावून घ्यायचं। ब्रेडचा जो चुरमा आहे तो व्यवस्थित असा लागला पाहिजे। पलटून घ्यायचं आणि या साईडनं पण असं करून घ्यायचं व्यवस्थित।
आता तेल गरम करायसाठी ठेवलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. तर एकदम असं कमी पण नाही आणि एकदम जास्त पण नाही, तेल तपलेलं पाहिजे. पण कमी तेल तपलेलं असलं तर तेलगटला होऊन जातो. तर तेल चांगलंच तपाळून घ्यायचं आणि नंतर मग कम करायचं. आता थोड्या वेळानंतर लगेच हा मी पलटून घेतला, कारण की तेल जे आहे चांगलं गरम झालेलं होतं. अगोदरच मी तेल गरम करायसाठी ठेवलं. हा होईन तोपर्यंत आपण दुसरी बनवून घेऊया. तर परत याच्यावरती 1.5 नाही तर 2 चम्मच टाकलं स्टफिंग आणि परत बेसनमध्ये असं डुबून छानी ब्रेडला असं पलटून घेऊन ब्रेडचा जो चुरमा आहे त्याच्यावरती पण व्यवस्थित असं लावून घ्यायचं. बेसन दिसलं नाही पाहिजे. आता हा झाला आहे, हे काढून घेते. छान असा कलर आला. जास्त नाही, एकच तळून घ्यायचं, कारण की खूप मोठी साईज आहे. तुम्ही छोटी वाटी घेतली तर 2-2, 3-3 टाकले तरी चालतील. तर प्लेटमध्ये काढून घेतलं. आता हा दुसरा टाकून देते. तेल छान असं गरम झालेलं आहे. तर आपण आता असेच पटापट सर्व तळून घेते मी. सर्व तयारी करून घ्यायची आणि मग तेव्हा असं बनवून घ्यायचं. झाला आहे हा, पलटून घेते. याला पण असं छान कलर आला की काढून घेते. हा पण प्लेटमध्ये ठेवते. असे सर्व आता हे फटाफट बनवून घेते. आता हे सर्व बनवून घेतले आहे. छान असा हा नाश्ता झाला आहे. खायला हा अतिशय टेस्टी लागते. पोरांना तर खूप खूप आवडेल. नक्की बनवून द्या. बेसनमध्ये डुब्याच्या वेळेस जे ब्रेड आहेत ते खुलले नाही पाहिजे, नाहीतर बेसन आतमध्ये गेलं तर तो कच्चा कच्चा लागेल. असं प्रेस करून घ्यायचं. तुम्ही हे रेड चिल्ली सोबत खाऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर बाय.